हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज परत एक सुंदर अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। फ्रूट कस्टर्ड खूप सुंदर पटकन होणारी कमीत कमी साहित्याची टेस्टी अशी आपली रेसिपी आहे। त्यामुळे रेसिपी सुरू करायची आहे चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण का सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। करूया त्या आपल्या फ्रूट कस्टर्डला सुरुवात। इथे फ्रूट कस्टर्ड हे करताना मी ते दूध जे घेतलेलं आहे ते पूर्णपणे गार दूध घेतलेलं आहे, अजिबात गरम केलेलं दूध घेतलेलं नाही आहे। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। जस्ट आता एक पॅकेटमधलं आपण दूध फोडून घेतलेलं आहे मी ते दूध। इथे अर्धा लिटर दुधासाठीची मी सगळी रेसिपी तुम्हाला दाखवत आहे। दूध गरम केलेलं नाही आहे, प्रॉपर गार थंड दूध आहे। इथे मी 2 टेबलस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेत आहे। कस्टर्ड पावडरमध्ये सुद्धा फ्लेवर असतात, त्याच्यामध्ये मी व्हॅनिला फ्लेवर घेतलेला आहे। तो फ्रूट कस्टर्डसाठी खूप छान लागतो। आता आपण ही आपली कस्टर्ड पावडर आहे ती दुधामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे। अजिबात त्याची एकही गुठळी ठेवायची नाही। जर तुम्ही दूध एकदम गरम घेतलेलं असेल तर त्याच्यामध्ये डायरेक्ट कस्टर्ड पावडर टाकली तर त्याच्या गुठळ्या होतात, ते व्यवस्थित पावडर त्याच्यामध्ये मेल्ट होत नाही। त्याच्यामुळे दूध हे प्रॉपर थंड दूध असतं, तेव्हाच अगदी रूम टेम्परेचरचं जे दूध असतं त्याच्यातच आपल्याला कस्टर्ड पावडर कधी पण टाकायची असते। अजिबात गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर कधीही टाकायची नाही। आता आपण त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर पूर्णपणे विरघळवून घेतलेली आहे। इथे मी अर्धा कप मेजरिंग कपचं साखर घेतलेली आहे आणि ती आपण त्याच्यामध्ये टाकून घेतली आहे। आता आपण दूध हे गरम करणार आहोत आणि दूध गरम करताना ते हळूहळू मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे, कारण कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर दूध हे करपू शकतं। जर गॅस मोठा असेल, फ्लेम जास्त असेल तर त्यामुळे मीडियम फ्लेमवरती शांतपणे आपल्याला दूध हे थोडं घट्ट करून घ्यायचं आहे। दुधाला जशी उकळी येत जाईल तसं आपलं दुधाचं टेक्स्चर आहे ते असं घट्ट होत जातं। एकदम घट्ट घेत नाही, कारण का आपण फक्त 2 टेबलस्पूनच कस्टर्ड पावडर वापरलेली आहे। त्याच्यामुळे जेवढं पावडर टाकू तेवढा दुधाचा घट्टपणा हा वाढत जातो। हे बघा, इथे उकळी आलेली आहे दुधाला आणि दुधाचं तुम्ही बघू शकता की एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, असं व्यवस्थित असं आपलं हे कस्टर्ड तयार झालेलं आहे। अर्धा लिटर दुधासाठी अर्धा कप साखर ही अगदी भरपूर होते, अगदी अति गोड पण नाही होत आणि अगदी कमी गोड पण नाही होत। आता हे आपण कस्टर्ड केलेलं आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि इथे आता तुम्हाला तुमच्या आवडीची जी काही फ्रूट्स लागतात ती फ्रूट्स तुम्ही इथे टाकू शकता। मी इथे साधारण सगळी जी म्हणजे चिकू, डाळिंब, सफरचंद, मोसंबी ही जी रेग्युलर फळं असतात की जी फ्रूट सॅलडमध्ये खूप छान लागतात, ही फ्रूट्स मी बारीक चिरून घेतलेली आहेत आणि ती आपण ह्याच्यामध्ये आपल्या कस्टर्डमध्ये टाकून घ्यायची आहेत। खूप सोपी पटकन होणारी रेसिपी आहे। अगदी पाहुणे घरात आले आणि इन्स्टंट आपल्याला करायचं असेल, पण फ्रूट कस्टर्ड हे आपल्याला थंडच छान लागतं। त्याच्यामुळे हे असं ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि बरोबर 5 का 6 तासासाठी छानपैकी फ्रीजमध्ये थंड करून घ्यायचं। आता आपण सगळे फ्रूट्स टाकलेले आहेत। तुम्हाला अजून कोणते फ्रूट्स टाकायचे असतील तरीही तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये, पण साधारण अर्धा लिटर दुधासाठी हे एवढे थोडेसे फ्रूट्स हेच चांगले लागतात। अति पण फ्रूट्स टाकायचे नाहीत आणि अति आपल्याला ते पातळ पण करायचं नाही आहे। सगळे फ्रूट्स मिक्स करून आता मी 5 ते 6 तासासाठी छानपैकी थंड करून घेते। ते पद्धतीने आपलं फ्रूट कस्टर्ड हे तयार झालेलं आहे। खूप छान सुंदर अशी ही रेसिपी आहे, त्याच्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने अशा मेजरमेंटमध्ये तुमचं फ्रूट कस्टर्ड हे अगदी परफेक्ट होणार आहे। त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। तुम्ही ही ट्राय केल्यानंतर तुमची कशी बनली तीही मला नवीन कमेंट्स करून सांगा आणि अशा नवीन रेसिपीबरोबर पुन्हा एकदा भेटूया आपण। तोपर्यंत आपलं हे फ्रूट कस्टर्ड एन्जॉय करा।